काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटीची परिषद झाल्यानंतर सेकंड हँड गाड्यांवरती 18% जीएसटी लावण्याची घोषणा केली होती। यासोबतच पॉपकॉर्नसाठी सुद्धा त्यांनी वेगवेगळे जीएसटीचे टॅक्स स्लॅब असल्याचं सांगितलेलं होतं आणि याच्यावरून त्यांच्यावरती आणि सरकारच्या धोरणावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका सुद्धा झालेली होती। या टीकेची धार कमी होण्यासाठी म्हणून येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून इन्कम टॅक्समध्ये 15 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट मिळू शकते अशी माहिती समोर येते। आता याचा उद्देश आहे मध्यम वर्गाला आर्थिक मंदीच्या काळामध्ये दिलासा मिळावा म्हणून, यासोबतच जी महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढते या महागाईचा सामना त्यांना करता यावा म्हणून। यासोबतच इतर अनेक महत्त्वाचे निर्णय सुद्धा येत्या आर्थिक वर्षापासून लागू केले जाऊ शकतात। याच्यामध्ये टॅक्स स्लॅब याच्यासोबतच स्टँडर्ड डिडक्शन, कॅपिटल गेन टॅक्स आणि टीडीएसशी संबंधित नियमांचा समावेश आहे। जर 15 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरती इन्कम टॅक्समध्ये सूट मिळाली तर त्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो, सरकार असा निर्णय घेण्याचा का विचार करतंय, यासोबतच येणाऱ्या आर्थिक वर्षापासून कोणकोणते महत्त्वाचे बदल होणार आहेत या सर्वाची माहिती आज आपण घेऊयात। नमस्कार, मी अनुराध जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आता गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की जीएसटीची चर्चा होताना दिसते आणि आता इन्कम टॅक्सची चर्चा सुरू झालेली आहे। टॅक्स हा फार महत्त्वाचा असा स्रोत आहे सरकारसाठी पैसे मिळवण्यासाठीचा। म्हणजे जन्माला आल्यानंतर दोन गोष्टी या होतातच, माणसाचा मृत्यू होतो आणि त्याला टॅक्स हा द्यावाच लागतो। या टॅक्सचे दोन प्रकार असतात, एक आहे प्रत्यक्ष कर, दुसरा आहे अप्रत्यक्ष कर। प्रत्यक्ष कर म्हणजे काय, जो दुसऱ्यावरती ढकलता येत नाही, स्वतःला द्यावा लागतो तो टॅक्स। म्हणजे इन्कम टॅक्स जो आहे हा आपल्याला स्वतःला द्यावा लागतो, दुसऱ्यावरती तो ढकलता येत नाही, म्हणून हा प्रत्यक्ष कर जो पगारावरती प्रत्येक जण देत असतो। आणि दुसरा जो आहे तो म्हणजे अप्रत्यक्ष कर, जो दुसऱ्यावरती ढकलता येतो त्याला अप्रत्यक्ष कर म्हणलं जातं। उदाहरणार्थ जीएसटी, आणि या जीएसटीचीच आता जी परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये जुन्या गाड्यांवरती 18% टॅक्स, पॉपकॉर्नवरती जर का ते पॅकेज नसेल, सुटे जर का पॉपकॉर्न असतील, अनब्रँडेड असतील त्याच्यावरती 5% जीएसटी, मसालेदार जर का असतील तर 12% जीएसटी, आणि जर का कॅरेमल वगैरे टाकलेलं असेल तर 18% जीएसटी असा सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारनं आता इन्कम टॅक्सच्या बाबतीत सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय घेतले ज्याची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षापासून होऊ शकते। 2024-25 या आर्थिक वर्षासाठी नवीन टॅक्स स्लॅब सरकारनं आधीच जाहीर केलेले आहेत, ज्याच्यामुळे नवीन कर प्रणाली अंतर्गत आता जनतेचा अधिक कर वाचू शकतो। आता हे नवे टॅक्स स्लॅब नेमके आहेत काय, तर बघा, ज्यांचं उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंतचं आहे त्यांना कोणत्याही पद्धतीचा टॅक्स द्यायचा नाहीये। 3,01,000 रुपयापासून ते 7 लाख रुपयापर्यंत त्यांना 5% टॅक्स द्यावा लागेल। यासोबतच 7,01,000 रुपयापासून ते 10 लाख रुपयापर्यंत 10% टॅक्स बसणार आहे। 10,01,000 रुपयापासून ते 12 लाखापर्यंत 15% टॅक्स द्यावा लागणार आहे। 12,01,000 रुपयापासून 15 लाखापर्यंत 20% टॅक्स द्यावा लागणार आहे। आणि 15 लाखाच्या वर जर का उत्पन्न असेल तर त्याच्यावरती 30% टॅक्स हा द्यावा लागणार आहे। आता हे जे आहे नवीन टॅक्स रेझाईम जी आता लागू केलेली आहे त्याच्यानुसार सामान्य करदात्यांचे वर्षाला 17,500 रुपये पैसे बचत होऊ शकतात, आणि ज्याचा त्याला भविष्यामध्ये काहीतरी गुंतवणूक करण्यासाठी किंवा या महागाईच्या काळामध्ये निश्चितपणे फायदा होऊ शकतो। याच्यासोबतच इतरही काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते आता लागू होऊ शकतात, ज्याच्यामध्ये स्टँडर्ड डिडक्शनच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। नव्या टॅक्स स्लॅब सोबत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। आता ते सामान्य कर्मचाऱ्यांसाठी 50,000 ते 75,000 रुपये, आणि पेन्शनधारक जे आहेत, कौटुंबिक पेन्शनधारक, त्यांच्यासाठी 15,000 ते 25,000 रुपये असे। आता या स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ झाल्यामुळे जे पगारदार आहेत किंवा जे पेन्शनर करदाते आहेत तेव्हा त्या सगळ्यांना नव्या कर प्रणाली अंतर्गत, ज्याला न्यू टॅक्स रेझाईम असं म्हणलेलं आहे, त्याच्या अंतर्गत अधिक फायदा होऊ शकतो असं सरकारनं म्हटलेलं आहे। त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कॅपिटल गेन टॅक्सच्या नियमामध्ये केलेल्या बदलाचा, त्याला भांडवली नफा कर असं सुद्धा म्हटलं जातं। भांडवली नफ्यावरील कर सुलभ करण्यासाठी नवे नियम जे आहेत ते आता लागू केले जातील। शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वरती STCG 20% कर लावला जाणार आहे। दीर्घकालीन भांडवली नफ्यावरती म्हणजे LTCG याच्यावरती
12.5% कर लावला जाणार आहे। एका आर्थिक वर्षामध्ये 1.25 लाख रुपयांच्या इक्विटी लिंक्ड LTCG नफ्यावरती कोणताही कर मात्र लावला जाणार नाहीये। यासोबतच सरकारकडून विवाद से विश्वास स्कीम 2.0 ही सुद्धा लागू केली जाणार आहे। म्हणजे खूप साऱ्या जणांचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत छोट्या छोट्या मुद्द्यांवरून वाद होतात, संघर्ष जो आहे तो सुद्धा होत असतो। मग त्याच्यामुळे हे टॅक्स डिस्प्यूट जे आहेत हे रिझॉल्व्ह करण्यासाठी विवाद से विश्वास स्कीम 2.0 ही सुद्धा लागू करण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे जे टॅक्स पेयर आहेत त्यांना टॅक्स भरण्यासाठी अधिक सुलभता मिळू शकते। यासोबतच इतर ज्या अनावश्यक बाबी आहेत त्या सुद्धा त्यांना टाळता येऊ शकतात। एकूणच सामान्य करदात्यांचा त्रास याच्यामुळे वाढेल आणि याचा परिणाम असा होईल की जास्तीत जास्त लोक टॅक्स भरतील। खूप सारे जण आपल्या इथं टॅक्स भरण्याचं टाळतात कारण की एकूण प्रक्रिया जी आहे ही खूपच क्लिष्ट आहे, वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या समजत नाहीत। मग अशा वेळेस याला विवाद से विश्वास याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो। अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता इथून पुढे ITR फाईल करायचा आहे किंवा जर का पॅन साठी ऍप्लिकेशन करायचं आहे तर त्याच्यासाठी आधार जे आहे हे महत्त्वाचं असणार आहे। ऑक्टोबर 2024 पासून याची अंमलबजावणी ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे। ITR फाईल करायचा असेल किंवा पॅन साठी जर का अप्लाय करायचं असेल तर फक्त आधार नंबर देऊन चालणार नाही। आधार कार्ड जे आहे हे आता मॅन्डेटरी असणार आहे, ते प्रत्येकाला द्यावंच लागणार आहे आणि जर का आधार नसेल तर त्या व्यक्तीला भविष्यामध्ये निश्चितपणे अडचणी निर्माण होऊ शकतात। आता बघा, आपल्या देशामध्ये लाखो नोकरदार कर्मचारी जे आहेत यांना TDS मध्ये सुद्धा कुठेतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पगारातून TDS ची जी वजावट आहे ते सुद्धा ते कमी करू शकणार आहेत। याच्यावरती उपाय म्हणून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं असं केलेलं आहे की नवीन फॉर्म जो आहे 12BAA हा जारी केलेला आहे। कर्मचाऱ्यांना पगारातून कापलेली TDS ची रक्कम जर का कमी करायची असेल तर त्यांना हा फॉर्म भरावा लागेल आणि त्यांच्या जो टॅक्स भरणारा आहे किंवा ज्याच्या तिकडे ते नोकरी करतात त्यांच्याकडे तो सबमिट करावा लागेल। यामध्ये पगाराव्यतिरिक्त इतर स्त्रोतांपासून कापलेल्या TDS ची माहिती आणि त्या स्त्रोतावरचा कर संकलन या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या नमूद करणं आवश्यक असणार आहे। याच्या अंतर्गत FD, इन्शुरन्सचं कमिशन, इक्विटी शेअर्स मधून मिळणारा डिव्हिडंड, कार खरेदी इत्यादीची माहिती सुद्धा देता येणार आहे। पगारातून TDS कपात कमी करण्याचा यामागचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की जेणेकरून कर्मचाऱ्यांची अधिक बचत होईल आणि त्यांच्या जवळचा कॅश फ्लो जो आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने राहील। आता ह्या सर्व मुद्द्यांवरून आपल्याला हे लक्षात येतंय की सरकारचं येणाऱ्या काळामधलं धोरण जे आहे ते असं असणार आहे की सामान्य जनता जी आहे यांना जास्तीत जास्त दिलासा कसा मिळता येईल, करामधून त्यांना मुक्ती कशी देता येईल। भारतामध्ये सर्वाधिक इन्कम टॅक्स भरणारा जो वर्ग आहे त्याचं उत्पन्न 10 लाखाच्या आसपास आहे आणि त्यांना या टॅक्स स्लॅबचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसतो, TDSचा सुद्धा त्यांना फटका बसतो। सरकारच्या या नवीन टॅक्स रिझाईममुळे आता असं म्हटलं जातंय की सामान्य करदात्याचे 2 पैसे वाचतील आणि या महागाईमध्ये त्यांना दिलासा मिळू शकेल। महागाई जर का आपण बघितली गेल्या काही काळापासून महागाई सातत्याने वाढताना दिसतीये, पण ज्या गतीने महागाई वाढतीये त्या गतीने या सामान्य पगारदारांचे पॅकेजेस मात्र वाढत नाहीयेत। पॅकेज आहे त्या ठिकाणी आहे किंवा अगदी कासव गतीने पुढे सरकतंय आणि महागाई मात्र सशाच्या गतीने पुढे सरकतेय आणि दुसऱ्या बाजूला टॅक्स सुद्धा त्यांना द्यावा लागतोय। GSTच्या माध्यमातून सरकार टॅक्स कलेक्ट करते, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून सरकार टॅक्स कलेक्ट करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे सगळीकडून या सामान्य करदात्याची कोंडी होत होती आणि म्हणून सामान्य करदात्यांमध्ये जो रोष आहे तो कमी करण्यासाठी सरकारनं आता ही न्यू टॅक्स रिझाईम यासोबतच TDS मध्ये दिलासा देण्याचं ठरवलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नेमकं सरकार या संदर्भातला ठोस काय निर्णय घेते हे आपल्याला बजेटमध्ये समजेलच। आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।